बघा मस्त उकळी आलेली आहे. आता याला आपला रस्सा आता रेडी आहे. घे मग मॅच. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, खादाड खाऊच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बनवत आहोत खेकडा. त्यामुळं आजचा आहे खेकडा ब्लॉग. खेकडा साफ केला जात आहे. हे मला कधीच जमू नाही शकत आयुष्यात. हे लोकच करतात व्यवस्थित. यायचा तो खाली. क्रेझी. पण ते नांगी तुटली तरी त्या नांगीत जीव आहे. पकडून ठेवलं क्रेझी. ते कैची घेऊन टाक. मग जाऊन काम करत होतो. डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. सोबत ते आली आहे. नको नको. धर धर धर. क्रेझीच काम आहे. खावला. विषय झाला. झाला का साफ आता? अच्छा. तसे फक्त करते मी. विषय डन झालाय का? नांग्या काढल्या. आता काय साफ करायचं? ते ब्रश करतो साईडला. हे काढून देऊ कपडे घाल. खेकडा जात असते. कोलगेट लावली का? येल्लो येल्लो काय त्याचा बाकी मसाला पिसाल्यापेक्षा ह्याच्यातच एवढा वेळ जातोय. आणि ते शिजतात चांगलं. पण ते कसे साफ करायचे जरा आपल्या दर्शकांना सांगा की. नांग्या काढायच्या. थोडं साफ करायचं ब्रशनी. ओके, जे आपण बघितलं ते. ब्रशनी थोडीशी ते माती असते किंवा शेवाळ असतो शेलवर फक्त ते काढतो. आपण शेल सकट त्यांना शिजवतो ना. ओके. आणि असं कापायचं का म्हणतो? त्याचं ते जे हेड असतं आणि मोठ्या मसाला म्हणजे रस्सा ज्याचा करू तो का? आपण रस्सा करणार आहे आज तर ते मोठ्या नांग्याच कुक करणार. आणि हे जे अशा छोट्या नांग्या असतात ह्या वाल्या त्या कुठून त्याच्या रस काढणार. मिक्सरला ग्राइंड करायचं. अच्छा. त्याला वस्त्रगाळ करायचं. म्हणजे त्यातलं फक्त गर घ्यायचा. वस्त्रगाळ खतरनाक शब्द आज ऐकलाय मी. नाहीतर हे घ्यायचं गाळीने गाळून घ्यायचं. ठीक आहे. रसाच करायचं ना याचा. म्हणजे ग्रेव्ही करणार ना. सूप होतं ना. म्हणजे सूप म्हणजे रस्सा जो होतो ना तो आपल्याला नांग्याचा त्याच्यात अर्क असतो घट्ट. ओके, म्हणजे ह्याचा सगळ्याचा रस्सा टाकायचा आणि त्या छोट्या नांग्या किंवा मिक्सर मध्ये त्याचा तो गर टाकायचा. क्रेझी. आपण वाटण कशाचं करणार आहे तर कांदा, टोमॅटो, खोबरं आणि लसूण थोडंसं आपण तेलावर फ्राय करून घेतलं. कोथिंबीर पण आहे का त्यात? खाली आहे कोथिंबीर. अच्छा. हे बघा गाईज, आता आपण तेलात वाटण टाकलं. ते छान परतू दिलं आणि मग त्यात खेकडे टाकलेत आणि ते पण आपण असे लाल होईस तोपर्यंत मस्त परतणार. आणि मग आपण ह्याच्यात ते बारीकवाले नांग्यात ते मिक्सरमध्ये टाकून वाटून घेतोय. मम्मीने गरम पाणी टाकलं रश्श्यामध्ये. म्हणजे असं होत नाही ना. थोडं पाणी घातलं की तो रस येईल त्याचा. अच्छा. हे छोट्या नांग्यांचं मिक्सर मधून काढलेलं. त्यात पाणी टाकायचं का अजून? पाणी टाकून ते सर्व वाटण गाळून घ्यायचं. क्रेझी. ह्यात काय मीठ वगैरे नाही टाकलं का? काही नाही. त्याचं बघा त्याचं गर आहे कसा निघाला. कसं निघाला. ज्यूस. खेकडा ज्यूस.
नांगी ज्यूस गाळून घेतलेला आहे. हा पण नाही तर ते जास्त खरखर लागेल ना जर तसंच टाकला तर. हे आता बघा असं टाकलं. ओके, आता हे नांगी ज्यूस आपण मेन रश्श्यामध्ये ओतत आहोत. त्या नांग्या चेचून त्याचा अर्क काढला आणि तो आपण रश्श्यामध्ये. ओके, त्याला मस्त तेल सुटलं छान. मग त्याच्यामुळे बघा कसं परत गाडं झालं. आणि त्याचा रस्सा पण खळखळ वाजतंय ते सगळं केक. कसे हां ओके, आता याला किती वेळ ठेवायचा? आता छानपैकी उकळू द्यायचं. अच्छा, 10 मिनिटं म्हणजे? हां 10 मिनिटं बस. ओके, 10 मिनिटांनी आपला रस्सा नाही काही खेकड्याचं कालवण ना तयार होईल. बघा मस्त उकळी आलेली आहे. आता याला आपला रस्सा आता रेडी आहे. रेडी आहे ना आता? चला आपण टेस्ट घेऊ आता मित्रांनो. दिसतंय तर असं एकदम घट्ट आणि मस्त रस्सा, मस्त त्याला तेलही दिसतंय छान. एक नंबर झालं, कडक मस्त आली रेसिपी ही मित्रांनो मैत्रिणींनो. आता जेवायला घेऊ. हे बघा मित्रांनो, मला नाही येत खेकडा सोलता, पण आपल्याकडे एक माणूस आहे खेकडा सोलणारा. हा कुठला रस्सा पाहिजे थांबा, कुठला रस्सा दाखवून आपल्या दर्शकांना. थोडा रस्सा हे दिसत नाहीये. ओ वाव, खूपच थोडा रस्सा आहे तो. गोड तर नाही लागत आहे, बट छान लागतं. त्यात पण एक रस्सा. ह्याच्यात जास्त रस्ता दिसतो मित्रांनो. हाय हाय, ये सब नहीं होगा हमसे. हे काय पार्ट आहे त्याचा? बॉडी. ऑक्सिजन आलं यातनं. नाही दिसतंय. हे अर्ध्या खेकड्याचं एवढं आहे ना? नाही, अजून बरंच आहे थोडं. अच्छा ओके, म्हटलं हे एवढंसं. फायनली थोडंसं मीठ मिळालेलं आहे खेकड्याचं. नांग्यांमधून आहे बघा असं मीठ निघतंय बाहेर. मस्त कलर झाला आहे खेकड्याचा. एक खेकडा आपण खाल्लेला आहे. आता दुसरा आपल्याला आपला बॉय जो आहे तो साफ करून देतोय, मग आपण खाऊया. मस्त लागतं हे. गोड लागतं म्हणलं, गोड खोबरं टाईप. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. अजून काय सी फूड गोष्टी तुम्हाला बघायचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. जोपर्यंत आपण अलिबागमध्ये आहोत तोपर्यंत आपण ट्राय करू शकतो काय 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 काय. बाय. चूस.